PCOD ज्याला आपल्याला आपण खूप लाईटली घेतो ना, पुढे जाऊन फर्टाईल एजमध्ये ना ते इन्फर्टिलिटीमध्ये लँड होतं. ज्यावेळेला पाळी सुरू असते, ब्लिडिंग स्टार्ट असतं, तर गर्भाशय देखील वुंडेड आहे, व्रणित आहे. मग त्याला त्या पद्धतीची केअरसुद्धा गरजेची आहे. मग केअर कशी घ्यायची आहे? तुम्ही 15 वर्षापासून प्रॅक्टिस करताय मॅम. 15 वर्षापूर्वी खरंच केसेस कमी होते आणि आता खरंच वाढले आहे. पाळीच्या त्या 4 दिवसांमध्ये गरजेची असणारी जी विश्रांती आहे ना ती नाही, आणि त्याच्यामुळं PCODचं प्रमाण देखील वाढतंय. PCOS आणि PCOD 100% क्युरेबल आहे. 10वीतली मुलगी आणि तिचं वजन आहे 98 किलो. मुलीचं वजन किती वाढतंय हे तुम्ही बघायला पाहिजे ना. वयात येण्याचं वय सुद्धा कमी झालंय. म्हणजे पूर्वी ते 14 ते 15 वर्षामध्ये पाळी सुरू व्हायची, पण आजकाल बघितलं तर अगदी 8-9 वर्षाच्या मुलीला सुद्धा पाळी येते. मॉडर्न सायन्समध्ये लॅप्रोस्कोपिक ड्रिलिंग केलं जातं. ब्रेस्ट टेंडरनेस ही खूप आपल्या समाजामध्ये न बोलली जाणारी कंप्लेंट आहे. खड्डा जरी पास केला तर तो जर्क जो आहे ना तो सुद्धा सहन होत नाही. अगदी डोळ्यातून पाणी येण्याइतपत ब्रेस्ट टेंडरनेस असतो. पिरियड डिले करण्याच्या किंवा वेळेत येण्याच्या ज्या गोळ्या आहेत त्या जर घ्यायच्या नसतील तर मग आयुर्वेदाकडे काय उत्तर आहे या समस्येवर? काही पेशंट्समध्ये असंही पाहायला मिळतं की जर ब्लिडिंग सुरू झालं तर 15 दिवस 20 दिवस हे कॉन्स्टंट ब्लिडिंग सुरू राहतं. OC पिल्स वापरल्या जातात सर्रासपणे, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. ह्या ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणजे काय तर गर्भनिरोधक गोळ्या आहेत. म्हणजे तुम्ही तिथली जमीन आधीच नापीक करताय आणि जेव्हा तिला खरी प्रेग्नन्सी पाहिजे मग त्यानंतर IVF सेंटर गाठायला लागतंय. इन दिनों में बाहेर जाओगे असं मा म्हणते. माँ यही सोच तो बदलनी आहे, पण सोच बदलली म्हणजे टनाटना उड्या मारत जाणं नाहीये ना. काही महिला अशा आहेत की ज्यांचा रोजचा वर्कआउट आहे, व्यायाम आहे, मग जर ते हेल्दी लाईफस्टाईल जगताय तर मग त्यांना का बरं होतं? सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो आहे आरोग्याचं पत्र. ही सिरीज तुम्हाला माहिती आहे की आपण याच्यामध्ये वेगळ्या आजारांवर बोलणारे वेगवेगळे डॉक्टर्स घेऊन येत असतो. आणि अशीच एकाने कमेंट केली होती की PCOD PCOS या विषयासंदर्भात पण मार्गदर्शन हवं आहे. तर त्या विषयात बोलण्यासाठी आज डॉक्टर सुषमा पाटील आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. त्या तुम्हाला पत्र लिहिणार आहेत. डॉक्टर सुषमा पाटील मूळच्या पुण्याच्याच आहेत. 15 वर्षांचा त्यांचा आयुर्वेदिकमधला एक्सपिरियन्स आहे. मास्टर इन आयुर्वेदिक डायटेटिक्स म्हणजे कुठल्याही आजारावर उपचार करण्यासाठी, त्यातनं लवकर बरं होण्यासाठी आपण डाएटमध्ये काय चेंजेस करू शकतो याच्यामधल्या त्या तज्ज्ञ आहेत. मुंबई, कराड, कोल्हापूर, नाशिक, सांगली अशा अनेक ठिकाणी त्यांची प्रॅक्टिस आहे. द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिक याच्या त्या सहसंस्थापिका आहेत. या थायरॉइड शब्दाचा एक फार सुंदर लॉंग फॉर्म आहे. ह्याच्यामध्ये काय काय आहेत मी सांगतो. थायरॉइड, H म्हणजे हायपरटेन्शन, Y म्हणजे योगा, R म्हणजे ऱ्युमॅटिक डिसऑर्डर्स, ओबेसिटी, O म्हणजे ओबेसिटी, इन्फर्टिलिटी I म्हणजे, आणि D म्हणजे डायबिटीस. हे सगळे एकमेकांना इंटरलिंक्ड असणारे आजार आहेत. तर या सगळ्यावर त्यांच्या क्लिनिकमध्ये स्पेशालिटी त्यांची ही आहे की या सगळ्या आजारांवर त्या स्पेशलाइज्ड उपचार करतात. त्यामुळे इतका त्यांचा जो वास्ट अनुभव आहे त्याचा सगळ्यांना आज फायदा होणार आहे. शिवाय आयुर्जेनिक्स आयुर्वेदिक प्रायव्हेट लिमिटेड याच्या त्या CEO आहेत. त्यामुळे अनेक हजार पेशंट्सवर त्यांनी जे आजपर्यंत उपचार केले आहेत, स्पेशली PCOD आणि PCOSच्या ज्या महिला आहेत त्यांना जो त्रास होत आहे त्याच्या सक्सेसफुल असणाऱ्या अनेक त्यांच्या केसेस आहेत. त्यांचा अनुभव आज सगळ्या तुम्हाला कामाला येणार आहेत. त्या सगळ्या पत्रातून व्यक्त होणार आहेत. त्यामुळे हे पत्र शेवटपर्यंत नक्की बघा आणि द पोस्टमनला सबस्क्राईब करायला विसरू नका. अनेक जण व्हिडिओ पाहत आहेत पण सबस्क्राईब करत नाही आहेत. आणि तुम्हाला कुठल्या अजून विषयावर गप्पा ऐकायला आवडतील, पत्र वाचायला आवडतील, हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की टाका. आम्ही तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वाचत असतो. तर पत्राला सुरुवात करूया. चला. मॅम, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. जसं मी इंट्रोत म्हणालो की दुसऱ्या तिसऱ्या मुलीनंतर जी मुलगी भेटते तिला आजकाल PCOD आणि PCOSचा त्रास होतो आहे. मला थोडं नावापासूनच सुरुवात करायची आहे. खरं तर गेल्या 10-15 वर्षापूर्वीपर्यंत हा थोडा टॅबू होता. समाजात इतकं उघडपणे बोललं जात नव्हतं. तर PCOD आणि PCOS दोघांचे मला फुल फॉर्म पण सांगा आणि दोघांमध्ये फरक काय आहे हे नक्की सांगा. आपण असं थोडक्यात म्हणूयात की PCOS हे लग्नानंतरचं नाव आहे आणि PCOD हे लग्ना अगोदरचं नाव आहे. म्हणजे फक्त D म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज आणि आताचा आहे तो पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. म्हणजे डिसीज म्हणजे एक पर्टिक्युलर आजार ज्याच्यामध्ये सर्टन औषध दिलं जातं आणि तो आजार बरा होतो. पण सिंड्रोम म्हणजे लक्षण समुच्चय आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षणांबरोबर अनेक लक्षणं दिसतात आणि तुम्हाला त्या प्रत्येक लक्षणांवरती काम करावं लागतं. तिथे एक औषध काम करत नाही. तसं
PCOS मध्ये काय होतं की खूप सारे लक्षणं तुम्हाला दिसायला लागतात. म्हणजे पहिलं तर आहे की पाळीमध्ये इरेग्युलरिटी यायला लागते. म्हणजे अगदी 2 महिने, 3 महिने, 6-6 महिने, वर्षभरापर्यंत पाळी येत नाही किंवा त्याच्यामध्ये पाळी जरी रेग्युलर आली तरी काही वेळेला असं होतं की तुमचं ब्लिडिंग फ्लो जो आहे तो कमी जास्त होतो. म्हणजे अगदी एखाद दिवसच ब्लिडिंग होतं आणि खूप कमी जातं किंवा फक्त स्पॉटिंग होतं असंही होऊ शकतं. किंवा काही पेशंट्समध्ये असंही पाहायला मिळतं की जर ब्लिडिंग सुरू झालं तर 15 दिवस 20 दिवस हे कॉन्स्टंट ब्लिडिंग सुरू राहतं. तर हे पॅटर्न एक आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात. त्यानंतर आहे ते म्हणजे वजन वाढणं, हे अनकंट्रोल्ड वेट गेन याच्यामध्ये पाहायला मिळतं. चेहऱ्यावरती पिंपल्स असतात आणि चेहरा असा डार्क वाटायला लागतो. अच्छा. त्याबरोबरीने चेहऱ्यावरती छोटे छोटे दाढी मिशांचे केस यायला लागतात, लव वाढणं ज्याला म्हणतो आपण. तर आणि त्यानंतर आहे तुम्हाला केस गळणं जास्त मोठ्या प्रमाणात दिसायला लागतं. मानेवरती आणि आर्मपिट्समध्ये काळपटपणा दिसतो, ज्याला आपण ॲकॅन्थोसिस नायग्रिकन्स म्हणतो. तर ह्या सारख्या अनेक समस्या तुम्हाला जाणवतात. आणि हे कुणाबाबतीत आहे तर ज्या मुली आजकाल आपण पाहतोय की वयात येण्याचं वयसुद्धा कमी झालं आहे. म्हणजे पूर्वी ते 14 ते 15 वर्षामध्ये पाळी सुरू व्हायची, पण आजकाल बघितलं तर अगदी 8-9 वर्षाच्या मुलीला सुद्धा पाळी येते, ज्याला आपण म्हणू की अर्ली मॅच्युरिटी दिसते आता. पण याचाच परिणाम असा झाला आहे की या मुलींच्यामध्ये 10व्या-11व्या वर्षी PCOD सारखे तक्रारी जाणवतात. किंवा असंही पाहण्यात आलं आहे की म्हणजे एक पेशंट आलेली होती, आई घेऊन आली होती मुलीला, साधारण ती 10-11 वर्षांची असावी. तर तिच्यामध्ये वजन वाढणं किंवा चिडचिड होणं ह्या सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये दिसत होत्या. आता हे कसं आहे, हे प्युबर्टीचं लक्षणसुद्धा आहे, जिथं आपण मिस होऊ शकतो की हे प्युबर्टीचं लक्षण म्हणून येतं आहे की PCOD म्हणून आहे की थायरॉइडसारखा काही आजार आहे. तर यासाठी म्हणून तुम्हाला एखाद्या डॉक्टरकडे जाणं आणि तिथं कन्सल्ट करणं खूप गरजेचं असतं. तर ज्यावेळेला आपण तिला थरो स्टडी केला, तिचे सगळे कंप्लेंट्स पाहिले, त्यावेळेला मग ज्यावेळेला सोनोग्राफी केली त्यावेळेला हे नक्की झालं की तिच्यामध्ये PCOD आहेत आणि म्हणून तिला पाळीच सुरू नाही झालेली. म्हणजे इथंपासून ह्या गोष्टी सिव्हिअरली वाढत चाललेल्या आहेत. आणि म्हणून जर बघायला गेलं तर हे सगळी लक्षणं जी आहेत ना, आपण असं म्हणू शकतो की 10 मधल्या 2 किंवा 3 ही तक्रारी जाणवतात. पण आजकाल ते इतकं कॉमन झालं आहे ना की असं वाटायला लागलं आहे की हे सगळं नॉर्मल आहे, हे होतच असतं. म्हणजे जर तुम्ही बघितलं ना तर कॉलेजला जाणाऱ्या मुली ज्यावेळेला मेन्सेस असतात, पिरियड सुरू असतात, त्यावेळेला 1-1, 2-2 दिवस कॉलेजला सुट्टी असते. किंवा ऑफिसला जाणाऱ्या कितीतरी महिला आहेत ज्या ऑफिसला सुट्टी घेतातच, महिन्यांना सुट्टी असतेच. का तर प्रचंड पोट दुखत असतं, जो डिस्कम्फर्ट असतो. ब्रेस्ट टेंडरनेस ही खूप आपल्या समाजामध्ये किंवा न बोलली जाणारी कंप्लेंट आहे, ब्रेस्ट टेंडरनेस. मग इतकं जास्त असतं की आपण ऑफिसला जातो आहे, घरातून गाडीवर प्रवास करतो किंवा ऑटो रिक्षामधून जातो, खड्डे जे आहेत जे आजकाल आपल्याला दिसत आहेतच, मग खड्डे रस्त्यामधले, तर तो खड्डा जरी पास केला तर तो जर्क जो आहे ना तो सुद्धा सहन होत नाही. अगदी डोळ्यातून पाणी येण्या इतपत ब्रेस्ट टेंडरनेस असतो. पण हा इग्नोरन्स कुठेतरी पुढे जाऊन मोठा प्रॉब्लेम निर्माण डेफिनेटली करू शकतो. त्याबरोबरीनं आहे की पांढरं जाणं, अंगावरचं पांढरं जाणं, हा सुद्धा PCODचाच एक लक्षण म्हणून आता आपण बघू शकतो. कारण हे खूप कॉमनली आणि सर्रास दिसतं. कारण आयुर्वेद ज्या वेळेला PCOD सारखा आजार आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला आपण बघतो ना त्यावेळेला त्रावर्त योनी म्हणजे अगदी वजायनल पार्टपासून गर्भाशय आणि ओव्हरीज आणि फॉलिपियन ट्यूब्स या सगळ्यांना एकत्रित जो अवयव आहे ते म्हणजे त्रावर्त योनी आहे. आणि या सगळ्यांचा विचार आयुर्वेदामध्ये खूप अतिशय चांगल्या पद्धतीनं करून ठेवलेला आहे. आता तुम्ही सांगितलं की त्या 4 दिवसामध्ये ब्रेस्ट टेंडरनेस पण वाढलेला असतो, अगदी त्याच्यामध्ये स्तनांमध्ये वेदना होतात. तर त्या 4 दिवसातच असतं की ते आधीपासूनही सुरू होतं, काय नक्की त्याचं गणित? नाही, ॲक्च्युली काय होतं, युजली बघतो त्यावेळेला पाळीच्या अगोदर साधारणतः 8 ते 10 दिवसांपासून ब्रेस्टमध्ये दुखणं सुरू होतं. टेंडरनेस म्हणजे दुखतात किंवा काही वेळेला ते ब्रेस्टमध्ये गाठी लागायला लागतात. आणि असं ज्या वेळेला होतं ना त्यावेळेला पाहिलं जातं की अशा महिलांच्यामध्ये फ्लोचं प्रमाणसुद्धा खूप कमी असतं, स्कॅन्टी फ्लो ज्याला म्हणतो. किंवा मी अगोदर जसं म्हटलं की स्पॉटिंगच असतं. तर ह्या किंवा गाठी पडतात, मग फ्लोमधून गाठी पडणं हे तक्रारी सुरू होतात. आणि मग ब्रेस्ट टेंडरनेस केव्हा जातो, ज्या वेळेला पाळी ॲक्च्युली सुरू होते. मग एक दिवस जाऊन दुसऱ्या दिवसापासून मग ब्रेस्ट टेंडरनेस हळूहळू कमी यायला लागतो. तुम्ही 15 वर्षापासून प्रॅक्टिस करताय मॅम. 15 वर्षापूर्वी खरंच केसेस कमी होते आणि आता खरंच वाढल्या आहेत की हे फक्त
चर्चेचा भाग आहे हा, की PCOD आणि PCOS मुलगी म्हणजे असणारच म्हणून. ॲक्च्युली खरंच हे असं आहे आणि याची कारणं आपल्याला सर्वांना माहिती आहेत. आपली सेडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजे आपल्या लाईफस्टाईलमध्ये एवढ्या गोष्टी बदलल्या आहेत. मग त्याच्यातलं खाणं पिणं आलं, आपला आहार विहार आला, स्ट्रेस, अँझायटी, खूप गोष्टी मॅटर करतात त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जी गोष्ट आपण ऑर्थोडॉक्स किंवा असं जुनाट झालं हे असं म्हणून ज्याला आपण इग्नोर करतोय ना, ते म्हणजे पाळीच्या त्या 4 दिवसांमध्ये स्त्रीला मिळायला किंवा गरजेची असणारी जी विश्रांती आहे ना, ती नाही. आणि त्याच्यामुळं PCODचं प्रमाण देखील वाढतंय. म्हणजे बघा तुम्ही, जर समजा माझ्या बोटाला कापलं, तिथून रक्त वाहतंय, तर मी काय करायला पाहिजे? त्या माझ्या बोटाचे जे ब्लिडिंग होतं ते ब्लिडिंग किंवा ती जी उंड आहे ती भरण्यासाठी मला त्याची काळजी घेतली पाहिजे, मलमपट्टी केली पाहिजे किंवा ती चिघळणार नाही याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे. पण तसं न करता जर मी ते सतत कॉन्स्टंट पाण्यामध्ये ठेवलं किंवा त्याला त्रास होईल अशा गोष्टी केल्या तर ती जखम लवकर भरणार नाही. पण मग ज्या वेळेला पाळी सुरू असते, ब्लिडिंग स्टार्ट असतं, तर गर्भाशय देखील वुंडेड आहे, व्रणित आहे. मग त्याला त्या पद्धतीची केअरसुद्धा गरजेची आहे. मग केअर कशी घ्यायची आहे? तर तिथं 4 दिवसांपूर्वी असं होतं ना की 4 दिवस त्या स्त्रीला बाजूला बसवलं जायचं. पण मग मी म्हणून ऑर्थोडॉक्स म्हटलं की ते मग असं झालं की धार्मिक पगडा त्याच्यावरती आपण बसवला. धार्मिक अँगल सोडायचा, आपण सायंटिफिक अँगल पकडूया, आराम मिळायचा की हां तिथं काय आहे की त्यावेळेला असं म्हणूयात आपण पुरुष प्रधान संस्कृती होती. सो एनी हाऊ तिला कुठल्याही पद्धतीचा कुणाकडूनही कसलाही त्रास होऊ नये म्हणून तिला बाजूला बसवलं जायचं, तिला कुठलंही काम सांगितलं जायचं नाही. आणि म्हणून मग कुठल्याच गोष्टींमध्ये तिची इन्व्हॉल्वमेंट नसायची. मग ती बसणार कुठे? तर चटईवरती बसायचं, जी दर्भशय्या असायची. का? तर वात प्रकोप ज्या वेळेला त्या काळामध्ये होण्याची शक्यता आहे, कफ ऑलरेडी वाढलेलाच असतो, तर तो कमी व्हावा म्हणून आहे. जेवणसुद्धा जे आहे ते हलकं, सुपाच्य, म्हणजे पचायला सोपं असं जेवण तिने खायचं आहे. म्हणजे कोल्ड्रिंक, पिझ्झा, बर्गर नको आहे. तिला विश्रांती मिळाली पाहिजे. आता मी म्हटलं की दर्भशय्येवरती बसणं, झोपणं सांगितलं. मग आपण आता काय होतं आहे की मस्त मॅट्रेसेस आलेले आहेत, असं छानपैकी दिवसभर मी सुट्टी घेतली पण दिवसभर मी गादीवर लोळून राहिले, त्रास नाही कमी होणार, उलट ते वाढणार आहे, तिथं कफप्रकोप होणार आहे. आणि मग तुम्हाला याच्यातूनच मग पुढे दुसऱ्या गोष्टीसुद्धा होणार आहेत, जसं की एंडोमेट्रियोसिससारखी समस्या आहे ज्याच्यामध्ये पोटदुखीचा त्रास आहे. तर या सगळ्या गोष्टींचा जो उहापोहा आहे तो आयुर्वेदामध्ये केलेला आहे. आणि म्हणून डेफिनेटली ह्या 15-20 वर्षामध्ये जे आपल्याला वाढतं प्रमाण दिसतंय ना, आणि त्यातल्या त्यात आता अलीकडच्या काळामध्ये तर खूपच जास्त आहे. म्हणजे तुम्ही हे पहा ना की पूर्वीच्या काळी महिलांच्यामध्ये किंवा ज्या फिजिकल वर्क करत होत्या, म्हणजे माझी आई, आजी यांच्यामध्ये पहा की त्यांचं उठणं बसणं, किचन ओटा नव्हता, खाली स्वयंपाकाचं असायचं, तो बसणं उठणं व्हायचं. किंवा पूर्वीची घरं सारवायची असायची, झाडू जो असायचा तो कमरेतून वाकून करणं असायचं. आता त्यांच्यामध्ये काय की तेवढे प्रॉब्लेम्स आपल्याला कधीच दिसले नाहीत किंवा त्यांना ते जाणवलं पण नाही. आता ह्या गोष्टी ज्यावेळेला त्यांच्यापर्यंत जातात ना, त्यावेळेला असं त्यांच्याकडून येतं, आमच्या वेळेला नव्हतं बाई असं काही, होतं असं. कारण तसं ते गोष्टी किंवा ते आपोआपच निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्ग नियमाप्रमाणे ते जे चाललं होतं ते शरीरासाठी जास्त उपयोगी होतं. ते आता आजकाल होत नाही आहे, तिथं बिघाड झाला. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला विचित्र पद्धतीने समोर येत आहेत की ज्याला मग वेगवेगळे आजार आहेत. मग फक्त PCODच नाही आहे, तर अनेक आजार आपल्याला बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये थायरॉईडसारखा आजारसुद्धा आहे. PCOSच्या बाबतीत आम्ही जे अनेक बाहेर चर्चा ऐकतो त्याच्यामधली एक असते की वाढलेलं वजन, मुलीचं वाढलेलं वजन हे PCOSमध्ये तिला जास्त त्रासदायक असू शकतं. तर हे खरं आहे का? म्हणजे एखादी मुलगी जिचं वजन कमी आहे तिलासुद्धा PCOS आहे आणि वजन जास्त आहे तिलासुद्धा PCOS आहे, तर कम्पॅरेटिव्हली दोघींमध्ये हिला जास्त त्रास असेल असं असतं का खरंच? हां, अजिबात नाही. ओके. कारण पॅटर्न तोच आहे ना, पॅटर्न तोच आहे. आणि ही कन्सेप्टसुद्धा मिसकन्सेप्ट म्हणता येईल की जाड आहे म्हणजेच PCOD आहे आणि बारीक आहे तर PCOD नाही आहे, असं काही नाही आहे. म्हणजे बारीक असणाऱ्यांनासुद्धा PCOD दिसतं, फक्त त्याचं प्रमाण आपण असं म्हणू शकतो की त्याचं प्रमाण थोडं कमी आहे. आणि जे ओबेज आहेत त्यांच्यामध्ये प्रमाण ऑफकोर्स जास्त आहे. मग त्याला अनेक गोष्टी तिथं कारणीभूत आहेत, जसं की लाईफस्टाईल, हेरिडिटी. काही जण अगदी म्हणजे लहानपणापासूनच बाळसेदार असतात. त्याचा किस्सा एक असा आहे की होतं असं की म्हणजे बाळसेदार आहे, वजन वाढतं आहे,
तर आमच्याकडे एक मुलगी आलेली होती, मुलगी म्हणजे आई घेऊन आलेली होती. तर तिच्यामध्ये सुद्धा म्हणजे प्रॉब्लेम्स पिरियड्सचे मेन्सेसचे होते. अँड ऑफकोर्स तिचे ह्या तुलनेत डिलेड मेन्सेस होते. म्हणजे ती 10th गेल्यानंतर मग तिचे मेन्सेस सुरू झाले, पण प्रॉपरली डेट टू डेट येत नव्हते आणि फ्लोमध्ये स्कॅन्टी फ्लो अशी तक्रार होते. आणि युजली ओबेज मुलींच्यामध्ये ज्यांना PCOD आहे त्यांच्यामध्ये स्कॅन्टी फ्लोची तक्रार ही आपल्याला खूप कॉमन पाहायला मिळते. सो आपण त्यांना ज्या वेळेला ते फर्स्ट टाईम आले, म्हणजे इतर कुणाकडेही कन्सल्ट देखील त्यांनी केलं नव्हतं, आले ज्यावेळेला डिटेल केस घेतली त्यावेळेला तिचं वजन पाहिलं आम्ही. म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार की 10वीतली मुलगी आणि तिचं वजन आहे 98 किलो. बापरे. आणि याच्यामध्ये काय होतं की खूपदा मी म्हटलं ना की निग्लिजन्स किंवा ओके बाळसेदार आहे किंवा अनेक जणांच्यामध्ये. आत्ता आमच्याकडे मुंबईच्या OPDमध्ये आई मुलीला घेऊन आली होती, छान सुशिक्षित मुलगी, सुशिक्षित आई वडील सुशिक्षित, घराणं चांगलं, पैसेवाले सगळं, पण मग मुलीचं वजन किती वाढतंय हे तुम्ही बघायला पाहिजे ना, किंवा त्याच्यामध्ये काही तपासण्या करायच्या आहेत का, गरज आहे का, हे देखील बघणं गरजेचं आहे. तिचं ज्यावेळेला आपण HbA1c करून घेतलं त्यावेळेला तिचं HbA1c 6.2 आलं आणि तिचं वय 21 वर्ष. म्हणजे 21 वर्षाच्या मुलीचं जर HbA1c एवढं जात असेल प्लस तिच्यामध्ये PCOD येत असतील तर कुठेतरी निग्लिजन्स आहेच ना. आणि मग अशा गोष्टी होतात. तर त्या मुलीचं जे 10वीतली मुलगी आहे तिचं 98 किलो वजन होतं. तिला आम्ही सहज विचारलं की का हो तुम्हाला कधी असं नाही वाटलं का की आपल्या मुलीचं इतकं वजन वाढतं, ती इतरांपेक्षा जाड दिसतीये, तुम्हाला असं नाही वाटलं कधी आपण तिच्या बाबतीत काही तपासण्या करून घ्याव्यात किंवा कुणाशी तरी भेटावं बोलावं? तर त्यांचं असं होतं की नाही, आम्ही असं म्हटलं लेकरू वाढतंय वाढू दे. पण मग हे असं होतं की ते किती वाढतं याच्याकडे पण लक्ष द्या. आणि काय आणखी एक आहे की आता कसं प्रेशियस बेबी, एकच मूल किंवा अगदी झालं तर दुसरं, तर त्यामुळं पण ह्या गोष्टी हे होतात की खूप लाड होतात. आणि मग जंक फूड खाणं, मग वाटेल ते जे मागेल ते, मग पिझ्झा बर्गर शिवाय खाणं नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम अर्थात शरीरावरती येतोच येतो. PCOS आणि PCOD 100% क्युरेबल आहे? हां, येस. म्हणजे हे येस म्हणजे मी खूप बोल्डली म्हणते, कारण आयुर्वेदाच्या जर साथीने तुम्ही प्रयत्न कराल तर डेफिनेटली ते शक्य आहे. अनफॉर्च्युनेटली मी कुठल्याही पॅथीला दोष देत नाही आहे किंवा आपण इथं कम्पेअर पण करायला बसलेलं नाही आहे, पण हां ऑफकोर्स त्यांचे मॉडर्नच्या दृष्टीनं जर बघायला गेलं तर लिमिटेशन्स आहेत. त्यामध्ये आपण PCOS छानपैकी मॅनेज करू शकतो, पण PCOSला क्युअर नाही. पण आयुर्वेदाकडे जर आपण वळत असाल किंवा आयुर्वेदाच्या साथीने जर तुम्ही PCOSला ट्रीट करत असाल तर डेफिनेटली कंट्रोल सुद्धा होतो आणि बरा देखील होतो. आणि काही गोष्टी जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या ना, जसं की आपली लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवली, काही पंचकर्म आहेत त्यांचा फॉलोअप व्यवस्थित ठेवला तर त्याचा रिकरन्स देखील होत नाही. याच्या अगेन्स्ट ज्यावेळेला आपण बघतो ना तर मॉडर्न सायन्समध्ये लॅप्रोस्कोपिक ड्रिलिंग केलं जातं. खरं तर आयुर्वेद गर्भाशयाला खूप महत्त्व देतो, अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि असायला पण पाहिजे, कारण एक पिढी घडवण्याचं जे काम आहे ते त्या गर्भाशयामध्ये आहे आणि ते सामर्थ्य स्त्रीमध्ये आहे. ही एक त्यापेक्षा आणखीच चांगली असणारी गोष्ट आहे. आणि गर्भाशय हे वाताचं स्थान सांगितलं, म्हणजे आयुर्वेदात असं म्हटलं आहे की नाही वातादृतो योनी ही नारेनम संप्रदुषती, म्हणजे स्त्रीच्या शरीरात गर्भाशयाशी रिलेटेड एकही तक्रार अशी नाही आहे जी वाताला सोडून होती, म्हणजे वात तिथं मुख्य आहे. आणि जिथं गर्भाशयाचं हँडलिंग जास्त होतं ना, खूप वेळा हाताळलं जातं, त्यावेळेला मग तिथं आपोआप वात वाढायला लागतो. आणि म्हणून ड्रिलिंग करून तुम्ही PCODचे म्हणजे जे सिस्ट आहेत ते सिस्ट ड्रिल केले जातात. पण अनफॉर्च्युनेटली असं होतं की ते ड्रिल केलेले जे पाणी काढलेलं आहे ते परत तयार होतात सिस्ट, आणि म्हणून PCOD रिकर होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला भाजलं, तर भाजल्यानंतर तिथं फोड आला, त्यातमध्ये पाणी भरलं, तो फोड मी फोडला किंवा फुटला एनीहाऊ, त्यातलं पाणी ती निघून जाईल, तात्पुरता तो बसेल, तो परत तिथं पाणी ज्यावेळेला भरेल त्यावेळेला तो फोड परत उभारून येणार आहे. तशा पद्धतीचं तिथं सिच्युएशन, किंवा आपण असं म्हणू की समजण्यासाठी मी सांगते की तशा पद्धतीचं फॉर्म एक तयार होतो.
आणखी एक की मॉडर्न सायन्स जे म्हणतं की तुमचा BMI कधीही मापात पाहिजे. म्हणजे माझं आत्ता वजन 68 किलो नाही आहे, माझी हाईट 168 सेंटीमीटर आहे. त्यातनं 100 जर वजा केले तर 68 किलो वजन माझं जर असेल तर मी त्या BMIच्या स्केलमध्ये अगदी योग्य मापात आहे. आता 75च्या जर वर गेलो तर माझा BMI वाढणार, 80च्या वर गेलो तर अजून वाढणार आणि मी ओबेस दिसायला लागणार. तर बाळसं ही भारतीय कन्सेप्ट आहे. आपण म्हणतो की बाळसेदार थोडं दिसलं पाहिजे. तर आयुर्वेद पण या गोष्टीकडे मॉडर्न सायन्ससारखंच बघतं का, अगदी काटेकोरपणे? हो, अर्थातच बघतं, कारण आयुर्वेदामध्ये सुद्धा संतर्पणजन्य व्याधी, अपतर्पणजन्य व्याधी असे कॅटेगरीज सांगितलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये स्थौल्य हा आजार आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मेदाची विकृती दिसते. स्पिकस्तनोदर लंबनम असं एक आहे, वाक्य आहे की म्हणजे काय, तर तुमचे बटक्स, स्तन, उदर हे जर लोंबकळायला लागले, मोठे वाटायला लागले, तर मेदाची विकृती आहे असं समजलं पाहिजे. प्रत्येकाची फ्रेमवर्क शेवटी वेगळी असते, त्यामुळे आपण त्या त्या दृष्टिकोनातून आपण आयुर्वेदातनं सुद्धा हे पाहू शकतो. शिवाय प्रकृती आणि या हो, सगळ्या अर्थात. ओके. मॉडर्न सायन्स प्रॅक्टिस करणारे जे डॉक्टर्स आहेत ते गोळ्या म्हणा किंवा हार्मोन थेरपी असेल यासारख्या किंवा कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट जी असेल तर PCOSसाठी तो एक ऑप्शन निवडतात. तर खरंच तो खूप इफेक्टिव्ह आहे का आणि त्याच्यावर तुमचा टेक काय? अजिबातच नाही. कारण आपण जर, मी मगाशीच म्हटलं, आपल्याला कुठे कम्पेअर नाही करायचं, पण तरीसुद्धा हे परत परत मला सांगा असं वाटतं की OC पिल्स वापरल्या जातात सर्रासपणे, म्हणजे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. आणि कुणामध्ये वापरल्या जातात, तर अगदी 10-11 वर्षांच्या मुलींमध्ये वापरल्या जातात. खरं तर ह्या ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणजे काय, तर गर्भनिरोधक गोळ्या आहेत, बरोबर. आणि मुख्य म्हणजे त्या पिल्स तुमचं फर्स्ट प्रेग्नन्सी किंवा एक डिलेवरी झाल्याशिवाय त्या पिल्स वापरू नयेत असा एक नियम आहे. पण होतं असं की सर्रासपणे त्या पिल्स वापरल्या जातात का, तर मेन्सेस रेग्युलेट करायचे आहेत. पण त्याचे दुष्परिणाम म्हणून ना पुढं जाऊन ज्यावेळेला ती मुलगी फर्टाईल एजमध्ये येणार आहे, ज्यावेळेला ती मुलगी कन्सिव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यावेळेला ह्याच गोळ्यांचा दुष्परिणाम म्हणून तिला इन्फर्टिलिटीच्या आजाराला किंवा इन्फर्टिलिटीच्या समस्येला सामोरं जावं लागणार आहे. म्हणजे काय, तर तुम्ही ट्रीटमेंट तर नाहीच झाली त्या OC पिल्समुळे, आणि याचा लॉंग टर्म जर यूज केला, किंवा असं होतं ना की त्या OC पिल्स 21 दिवसांच्या गोळ्या घेतल्या पिरियड आला, पण असं किती दिवस करणार तुम्ही? गोळ्या बंद झाल्या की कदाचित 2 महिने 3 महिने तुमचे पिरियड्स रेग्युलर येतात, पण परत त्याचा डिस्टर्बन्स सुरू होतो. म्हणजे जोपर्यंत तुम्ही गोळ्या घेता तोपर्यंत ते नॉर्मल आहे, जो वेळ गोळ्या बंद करता त्यावेळेला परत येरे माझ्या मागल्या सुरू होतं. आणि याचा लॉंग टर्म जो साईड इफेक्ट आहे ना, तो फारसा नोन नाही किंवा कुणी त्याच्याविषयी बोलत नाही. ते म्हणजे ह्या जर पिल्स तुम्ही घेत राहिला तर तुमचे ब्लड क्लॉट्स होण्याचे चान्सेस ना खूप जास्त आहेत, जे पुढे जाऊन वेगळे धोके निर्माण करतात. त्यामुळं ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स वापरूच नयेत. शॉर्टकट कधीही धोकादायक असतो. थोडा वेळ घ्या, पण जो हार्मोनल डिस्टर्बन्स झालेला आहे तो नॅचरल वेनी तो बॅलन्स करण्याचा प्रयत्न करावा. दुसरं आहे ते म्हणजे अँटी एंड्रोजन्स दिलं जातं. अँटी एंड्रोजन्स म्हणजे काय, तर मेल हार्मोन्स जे वाढायला लागतात स्त्रीच्या शरीरामध्ये आणि फिमेल हार्मोन्स कमी व्हायला लागतात, म्हणजे टेस्टोस्टेरॉन वाढतं आणि म्हणून दाढी मिशांचे केस दिसतात. तर ह्या गोष्टींचं सुद्धा, ह्याच्यासाठी सुद्धा जी ट्रीटमेंट दिली जाते ना, तर ते सगळे ड्रग्स जे आहेत ना, तर ते लिव्हर टॉक्सिसिटी निर्माण करतात, लिव्हरला हार्मफुल आहेत. आणि हे मी नाही म्हणत, हे जर्नल्स सांगतात, जे पब्लिश झालेले जर्नल्स आहेत त्याचा स्टडी सांगतात, जे मॉडर्न सायन्सनेच पब्लिश केलेले. तर या सगळ्यांचा विचार देखील आपण कुठेतरी करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे औषध आहे ते म्हणजे मेटफॉर्मिन, इन्सुलिन सेन्सिटायझर. म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स येतो आणि म्हणून अँड्रोजन्स वाढतात म्हणून मग मेन्सेस इरेग्युलर होतात, म्हणून ओव्युलेशनवरती परिणाम होतो. किंवा खूपदा असंही होतं की फक्त वजन वाढतंय किंवा जास्त वजन आहे म्हणून वजन कमी करण्यासाठी देखील मेटफॉर्मिन वापरलं जातं, सर्रास वापरलं जातं. मग आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे की इन्सुलिन रेझिस्टन्स खरंच किती केसेसमध्ये चेक केलं जातं. जेन्युअनली मेटफॉर्मिन वापरताना तपासणी केली जाते का, तर नाही. ते सर्रास असं कॉमन ड्रग आहे, म्हणजे जसं तापाला पॅरासिटामॉल तसं आहे ते.
तर तसं मेटफॉर्मिन वापरलं जातं. तर त्याचे देखील स्वतःचे दुष्परिणाम आहेत की ते लाँग टर्ममध्ये कुठलीच गोष्ट म्हणजे असं एकही औषध नाही की जे दुष्परिणाम करत नाही. पण याच्यामध्ये सुद्धा मग B12 डेफिशियन्सी आपल्याला दिसते. मग B12 डेफिशियन्सी खूप छोटी गोष्ट वाटते ना. मग B12चं सप्लिमेंट घेतलं, झालं माझं B12 डेफिशियन्सी कमी होईल असं वाटतं. पण फक्त तेवढ्यापुरतं मर्यादित नाही राहत. B12 डेफिशियन्सी काय करतं तर लिव्हरमधून जे सिक्रेट होणारं सिस्टीन आहे त्याचं सिक्रेशनवर हॅम्पर करतं. होमोसिस्टीन वाढतं म्हणून कोलेस्ट्रॉल वाढतात, BP शूट होतो आणि अल्टिमेटली आपल्याला हार्ट संदर्भातले आजार किंवा धोके निर्माण होतात. म्हणजे खूप छोटी गोष्ट असते, त्याची लिंक आपल्याला कुठंपर्यंत लागते, इथंपर्यंत लागते. म्हणून असं आहे की कोणतंही औषध किंवा कोणतीही ट्रीटमेंट तुम्ही ज्या वेळेला करताय ना त्यावेळेला त्याचा पूर्ण विचार करा, त्याच्याविषयी माहिती घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना डॉक्टरांशी संपर्क साधा. की कुठलाही म्हणजे अगदी सर्दी खोकला असेल, ओव्हर द काउंटर OTC प्रोडक्ट्स घेणं किंवा आजकाल आपण बघतो की AI बरेचसे टूल्स आहेत. मग त्याच्यावरती काहीही टाकलं तर तुम्हाला सगळं मिळतं, त्या गोष्टी जी तुमची शंका आहे त्याविषयी सगळी माहिती मिळते. म्हणजे आत्ता रिसेंटली मला वाटतं 8 किंवा 10 दिवस झाले असतील बघण्यात आलेली केस आहे की त्यांनी काय केलं, वजनासाठी AI टूलकडून एक डाएट चार्ट घेतला. आता इथं आयुर्वेद किती प्रिसाईज आहे हे आपल्याला कळेल की आयुर्वेद काय म्हणतो की पुरुषम वीक्षः. बरोबर. म्हणजे प्रत्येक मनुष्य व्यक्ती ही वेगळेपणानं बघितली पाहिजे. का तर त्याची प्रकृती वेगळी आहे, तो जिथे राहतोय त्याचा देश वेगळा आहे, काल वेगळा आहे, वय वेगळं आहे, बल वेगळं आहे, काळ वेगळा आहे. ह्या सगळ्यांचा एकत्रित विचार करून मग त्याच्यानुसार ते औषध त्या पेशंटला किंवा त्या व्यक्तीला प्रिस्क्राईब केलं जातं किंवा त्यांना सांगितलं जातं. पण मग इथं जनरलाइज ज्यावेळेला आपण होतो ना त्यावेळेला मग ते AI टूल्सकडून त्यांनी जो डाएट घेतला आणि त्याच्यानुसार ज्यावेळेला त्यांनी डाएट फॉलो केला, साधारणतः एक 15 दिवस 20 दिवस तो स्ट्रिक्ट डाएट फॉलो केला. पण त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट त्या व्यक्तीवरती असं झाला की त्याला ICUमध्ये ॲडमिट करावं लागलं आणि अनफॉर्च्युनेटली तो तिथेच गेला. म्हणजे आपण ह्या AIच्या माध्यमातून किंवा गुगल सर्चच्या माध्यमातून खूप गोष्टीनं आपणच आपल्या शरीरावरती वेगवेगळे प्रयोग करतो. म्हणजे शरीर म्हणजे आपली प्रयोगशाळा नाही आहे. तर सो बेटर की योग्य कन्सल्टेशन, योग्य मार्गदर्शनाखाली हे सगळं झालं पाहिजे. आणि हे वारंवार बोलण्याचं कारणही तसंच आहे, कारण आजकाल आम्ही बघतो की खूप सारे सर्च करून येतात आणि समोर बसणं किंवा मग ते असं असतं की म्हणजे एक गंमत म्हणून सांगते, अर्धी डिग्री घेऊन आले की आमच्याकडे असंच IT प्रोफेशनमधली एक मुलगी आली होती, 26 ते 28 वय असेल. IT म्हणजे ती खूप मग ते ऑलरेडी मेन्सेसच्या तक्रारी होत्या आणि PCOD होतीच त्याला. ठीक, मग ती आली, बसली, बाकी सगळे डिटेल्स आणि हे घेणं झालं. डॉक्टर मला पिकॉड आहे. अरे म्हटलं पिकॉड हा काय नवीन प्रकार आहे. म्हणजे आम्हाला समजलं नाही ना, म्हणजे पिकॉड म्हणजे काय, नवीन कोड आहे कुठला तरी वाटतं. मग असं हे झालं, म्हटलं पिकॉड म्हणजे नक्की काय ते नाही का, PCOD. अरे म्हटलं PCOD येते, पिकॉड नाही. तर असं होतं की म्हणून आम्ही म्हणतो की हाफ नॉलेज इज मोर डेंजरस. सो त्या मार्गाला कधी लागू नये. सो असं काहीतरी आपण उचलतो आणि मग त्या दृष्टीने आणि हे ना की डाएट तुम्ही असं ज्यावेळेला तुम्ही रुटीन ज्यावेळेला सांगता ना की तुमचं रुटीन कसं असलं पाहिजे, तर 2 वेळेचं जेवण, 1 वेळेला शौचाला जाणं, म्हणजे सकाळचं जेवण 10 ते 1 मध्ये, संध्याकाळी 7 पर्यंत जेवण झालंच पाहिजे. हा जरी नित्यक्रम तुम्ही फॉलो केला ना तरी तुम्हाला कुठलाही आजार शिवू शकत नाही. तुमचं वजन देखील मेंटेन राहतं. पण हे करणं म्हणजे ना महादिव्य कठीण काम वाटतं. पण त्याच्याऐवजी ही स्मूदी कर, ह्याचा काढा पण नाही बरं का, काढा नाहीच, पण असे अनेक प्रकार जे असतात ना ती सर्रासपणे फॉलो केले जातात किंवा वापरले जातात. मग त्याच्यासाठी भरपूर काहीही प्रयत्न करतील, पण जे सोपे ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष. सोप्या गोष्टींवर मला यायचं ते, पण ही इन्फॉर्मेशन माझ्यासाठी नवीन होती की जी तुम्ही OC पिल्स सांगितल्या. मला असं वाटायचं की गर्भ राहू नये म्हणून त्याच्यासाठीच ते वापरलं जातं, पण मेन्सेस रेग्युलर करण्यासाठी पण वापरलं जातं. म्हणजे तुम्ही तिथली जमीन आधीच नापीक करताय आणि जेव्हा तिला खरी प्रेग्नन्सी पाहिजे मग त्यानंतर IVF सेंटर गाठायला लागतंय. हे अगदी छान बोललं. असं
म्हणजे जमीन नापीक करणं म्हणजे किती रिलिव्हंट होतो बघ. आयुर्वेदामध्ये सुद्धा ज्यावेळेला इन्फर्टिलिटीचा विषय येतो ना किंवा वंध्यत्वाचा विषय येतो त्यावेळेला असं उदाहरण म्हणून दिलेलं आहे की एखादी नवीन पिढी आहे किंवा जीव जन्माला घालणं म्हणजे कशाशी कोरिलेट केलं तर आपण एखादं प्लांट लावतो किंवा वनस्पती लावतो त्यावेळेला आपण काय बघतो की ती जमीन कशी आहे, सुपीक आहे का नाही आहे, त्याच्यामध्ये त्याचं पाणी पुरवठा व्यवस्थित आहे का, हवामान कसं आहे, ऋतू, आणि मग सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्याच्यात जे पेरायचं बीज आहे ते किती चांगलं आहे. किडकं सडकं बीज टाकलं तर नवीन पीक येणार पण नाही आहे किंवा आलं तरी ते तितकंच निकृष्ट दर्जाचं असणार आहे, बरोबर. तसं ज्यावेळेला गर्भधारणा होत असते ना त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे क्षेत्र, ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज. ऋतू म्हणजे तुमचे मेन्सेस रेग्युलेट आहेत का, त्याचं फ्लो व्यवस्थित आहे का, त्यानंतर तिथं त्यावेळेला तुम्हाला कोणती तक्रार नाही आहे ना. क्षेत्र म्हणजे इटसेल्फ गर्भाशय किंवा त्र्यावर्ती योनी आपण त्याला म्हणूयात. अंबू म्हणजे मग तिथले नरिशमेंट्स जे आहेत किंवा हार्मोन्स जे आहेत ते बॅलन्स्ड आहेत का, म्हणजे जसं एंडोमेट्रियम थिकनेससाठी लागणारे जे हार्मोन आहेत ते व्यवस्थित त्यांचं काम करतं आहे का, की जेणेकरून जो गर्भ येणार आहे तो त्या गादीमध्ये जो रुजणार आहे ते व्यवस्थित आहे का हे पाहिलं जातं. आणि मग बीज, मग ते स्त्री बीज आहे. मग ह्या PCOD ज्याला आपल्याला आपण खूप लाईटली घेतो ना ते खूप ॲडव्हर्स इफेक्ट देणार आहे. म्हणजे पुढे जाऊन फर्टाईल एजमध्ये ना ते इन्फर्टिलिटीमध्ये लँड होतं कारण ओव्हुलेशन हॅम्पर होतं. ओव्हुलेशनच नाही झालं, ते बीज फुटलंच नाही. म्हणजे बेसिकली काय आहे की पहिले 5 दिवस ब्लिडिंगचे आहेत जिथे एंडोमेट्रियम शेड होतं आणि मग ब्लिडिंग होत राहतं. त्यानंतरचं 6व्या दिवसापासून 13व्या दिवसापर्यंत फॉलिकल्स तयार होतात. FSH तिथं वाढलेलं असतं आणि फॉलिकल तयार होतात. मग त्यानंतर 14व्या दिवशी ते फॉलिकल जे ग्रेफेन फॉलिकल आहे तो त्याच्यानंतरचा जो काळ आहे तिथं ते ग्रेफेन फॉलिकल वाढतं आणि रप्चर होतं, त्यातनं तो ओवम निघतो आणि मग तो ओवम निघाल्यानंतर मग तो फिमरिये म्हणजे एक असा अवयव ज्याला म्हणू की आपण ते ओवमला आतमध्ये घेतं आणि फेलोपियन ट्यूबमार्फत त्याचा प्रवास सुरू होतो. मग ज्यावेळेला स्पर्म्स आत एंटर करतात त्यावेळेला ते फेलोपियन ट्यूबमध्ये तिथं फर्टिलायझेशन होतं, तिथं गर्भधारणा होते आणि मग तो त्याचा प्रवास सुरू होतो आणि मग गर्भाशयाच्या ते एंडोमेट्रियम थिकनेस ज्याला आपण म्हणतो एंडोमेट्रियम तिथे येऊन ते किंवा तो गर्भ रुजतो आणि तिथून मग त्याची नरिशमेंट हे ते सगळं आपलं पुढचं गोष्टी सगळ्या सुरू होतात. तर ह्याच गोष्टी जर हॅम्पर झाल्या तर पुढे जाऊन इन्फर्टिलिटी. आणि दुसरी खूप महत्त्वाची जी गोष्ट आहे ना की आपल्यासाठी चांगली नाही आहे ती म्हणजे की बऱ्याचदा आता मी इन्फर्टिलिटीचं सांगितलं ॲडव्हर्स इफेक्ट देणार. खूपदा असं होतं की मूलबाळ वगैरे सगळं झालं आहे आणि त्यानंतर मग PCODची तक्रार सुरू झाली, असंही होऊ शकतं. कारण हे हार्मोन्स आहेत, हे सतत बदलत असतात, शरीरामध्ये बदल घडत असतात आणि तिच्यामध्ये जर PCODची तक्रार आली ना तर त्याच्याकडं फारसं लक्ष दिलं जात नाही का. तर आता झालं, मूलबाळ झालं, आता मला काय गरज आहे ते PCOD ट्रीट करण्याची. पण मी आत्ता जे सांगितलं ना हे सगळं त्या स्त्रीच्या शरीरामध्ये सुद्धा होणार आहे. मग तिच्यामध्ये सुद्धा ह्याच गोष्टी दिसणार आहे. मग चिडचिड, मूड स्विंग, इरिटेशन, हॉट फ्लॅशेस, ओबेसिटी, अँझायटी, केस गळणं, शरीरावरती काळपटपणा येणं, त्वचा कोरडी असते पण चेहऱ्यावरती पिंपल्स असतात. आता ते वय पण असं नसतं की त्यावेळेला त्याला तारुण्य पिटिका वगैरे म्हणाव्यात, पण येतात, पिंपल्स येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथं त्यावेळेला ती फेस करत असते. पण मग होतं, दुर्लक्ष होतं, पण असंही नाही झालं पाहिजे. खरं तर त्याकडं सुद्धा निश्चितपणे लक्ष दिलं गेलं पाहिजे. अच्छा, आत्ता आपण विषय घेतला की रेग्युलर पिरियड्स येण्यासाठीच्या गोळ्या, OC पिल्स. काही गोळ्या अशा असतात की पिरियड्स डिले करण्यासाठीच्या असतात. म्हणजे अनेक मुली काही सण समारंभ असतील आणि त्यांची तेव्हा तारीख असेल तर त्या गोळ्या घेऊन पिरियड डिले करतात. सारखं हे झाल्यानंतर त्याचे काय काय साईड इफेक्ट्स आहेत? भरपूर होतात. म्हणजे युजली मी तरी स्वतः सजेस्ट कधीच करत नाही, कारण हार्मोन्सच्या बाबतीत आपण स्वतः ढवळाढवळ करणं हे अतिशय अनैसर्गिक आहे की जे शरीराला त्रासदायक आहे.
आणि त्यामुळं डेफिनेटली होतात. मग कितीतरी ज्या महिलांनी कदाचित असं कधी केलं असेल तर त्यांच्यामध्ये जाणवतं की ते पाळी पुढे ढकलण्यासाठी 5 दिवसांच्या गोळ्या घेतल्या जातात, 2-3 दिवस विड्रॉल पिरियड असतो आणि त्यानंतर ब्लिडिंग सुरू होतं. पण काही वेळेला काही महिलांच्यामध्ये त्याच्यामध्ये नॉशिया, मळमळ वाटणं, उलट्या होणं, प्रचंड पोट दुखणं, हेवी ब्लिडिंग होणं अशांसारख्या तक्रारी जाणवतात. आणि नेक्स्ट मंथमधला जो पिरियड येणार आहे तोही कदाचित डिले होतो किंवा त्याच्यामध्ये सुद्धा सेम डिस्टर्बन्सेस जाणवू शकतात, कारण त्या हार्मोन्सच्या गोळ्यांचा परिणाम दिसतो. या पिरियड डिले करण्याच्या किंवा वेळेत येण्याच्या ज्या गोळ्या आहेत मॉडर्न सायन्सच्या, त्या जर घ्यायच्या नसतील तर मग आयुर्वेदाकडे काय उत्तर आहे या समस्येवर? आयुर्वेदामध्ये या PCODला जर बघायचं झालं ना तर आर्थोदृष्टी आणि योनिव्यापदी या 2 संज्ञांच्या अंडर आपण त्याला बघू शकतो. आता आर्थो म्हणजे काय आहे तर जो फ्लो त्या 4 ते 5 दिवसांमध्ये बाहेर पडतो तो म्हणजे आर्थौरज जी आहे ती. आता याच्यामध्ये रजस्वला परिचर्या सांगून ठेवलेली आहे, जे की मी अगोदर पण सांगितलं की ते गर्भाशय हे उंडेड आहे, व्रणित आहे, त्यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला अशा तक्रारी होऊच नाहीत. आणि दुसरं आहे ते म्हणजे आपले त्या वेळेनुसार म्हणजे असं म्हणूयात की दोषांची सुद्धा दृष्टी त्यावेळेची बघितली पाहिजे. म्हणजे कफदोष यामध्ये जास्त प्रामुख्याने इन्वॉल्ड असतो, वातामधला अपान वात इन्वॉल्ड असतो. मगाशी आपला ब्रेस्ट टेंडरनेसचा विषय झाला तर खूप जणांच्यामध्ये त्यावेळेला मी म्हटलं की स्कॅन्टी फ्लो असतो, फ्लो कमी असतो. मग त्यावेळेला तो फ्लो कुठे हे होतो, ट्रान्सफर होतो, तर तो ब्रेस्टमध्ये जाऊन त्या गाठी तयार करतं किंवा ब्रेस्ट टेंडरनेस तयार करतं. तर तिथं जे आहे तर तिथं अपानाची दृष्टी झालेली असते. जिथं पिंपल्स आहेत, केस गळणं आहे, त्वचेवरती काळवंडलेपणा आहे, तर तिथं पित्त त्यांना असोसिएटेड असतं. त्यामुळं आपल्याला कफ, वात आणि असोसिएटेड पित्त असा तिन्हींचा एकत्रित परिणाम देणं गरजेचं असतं. आणि जर घरगुती उपाय किंवा अशा काही गोष्टी आहेत का तर आहेत, बट परत तेच आहे की इथं हार्मोन्सच्या बाबतीत कुठलीही डिस्टर्बन्सेस करायचे नसतात, त्यामुळं शक्यतो आपण ते सांगत नाही. पण प्रधमन नसे म्हणजे मिरी पावडर जे आहे ते नाकातून आतमधून ओढली तर जर पिरियड डिले झाली असतील किंवा आणायचे असतील तर तसा प्रकार केला जातो. पण बेसिकली मिरी आत ओढणं हे सुद्धा खूप डेंजरस आहे किंवा त्रास देणार आहे, त्यामुळं ते करणं रेकमेंडेड नाही. पण तसं केल्याने पिरियड्स पण येऊ शकतो. पण असं करण्यापेक्षा आपण नॅचरल वेनी जाणं खूप सोपं आहे. त्याबरोबरीनं मेथीदाणे भिजवून ठेवले, 1 चमचाभर मेथीदाणे रात्री भिजवले आणि दुसऱ्या दिवशी ते चावून पाण्यासोबत खाल्ले तरीसुद्धा आपण जे म्हणतो ना की इन्सुलिन इन्हिबिटर्स जे आपल्याला घ्यावे लागतात, म्हणजे मेटफॉर्मिनसारखं औषध घ्यावं लागतं, तर त्याला सबस्टिट्यूट आपण हे करू शकतो. पण अगेन तिथंसुद्धा कुठल्या दोषाची विकृती आहे त्यानुसार तुम्हाला ते रेकमेंड करतील ते डॉक्टर. त्यामुळं असं काही करू नका. मग अनेक औषधं आहेत, त्रिफळ आहे, शतावरी आहे, अश्वगंधा आहे, त्यानंतर गुडमारसारखं औषध आहे ज्याला मधुनाशिनी म्हटलं जातं. हे सगळे जे आहेत ना हे तुम्हाला सपोर्ट करणारेच आहेत. अनेक औषधं देखील आहेत जसं की मधुमालिनी वसंत आहे किंवा चंद्रप्रभेसारखी औषधं आहेत. हे सगळी औषधं तुम्ही वापरू शकता, पण हे पण ओव्हर दी काउंटर नाही किंवा नकोच. ते त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने गेले तर डेफिनेटली आपल्याला हार्मोनल पिल्सकडे वळण्याची गरज लागणार नाही. कारण ना आयुर्वेदाकडे बघण्याचा आजही दृष्टिकोन असा आहे की आयुर्वेदिक औषधं सगळी आपल्या किचनमध्ये आहेत किंवा किराणाच्या मालांच्या दुकानात मिळणार आहेत, तर मग आता आयुर्वेदिक डॉक्टरकडे कशाला जा, आपणच ते सगळे नुसके करू. म्हणजे हे नुसके जरी कामाचे असले तरी तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन स्थळ, काल, वेळ तुम्ही सगळे सांगितलं त्यानुसार तुमच्यासाठी कस्टमाइज औषध बनवून घ्यायचं आहे. आता याच्यावरतीच एक सांगते की खरं तर आचार्य काय सांगतात की औषध हे गुप्तच असलं पाहिजे. म्हणजे जे आता तू म्हटलं ना की हे सगळं किचनमध्येच असतं. म्हणजे जसं की विश्वभेषज माझ्याकडे आला काही कारणासाठी, मी विश्वभेषज जे औषध आहे ते तुला दिलं आणि कंप्लेंट कमी झाले किंवा व्यवस्थित वाटायला लागलं. पण ज्या वेळेला तेच औषध विश्वभेषज म्हणजे सुंठ आहे असं कळलं की मग अरे हे तर सुंठ पावडर होती, मी कशाला गेलं त्या डॉक्टरकडे, असं होतं ना. पण कसं होतं, जोपर्यंत ते औषध त्या फॉर्ममध्ये, औषध फॉर्ममध्ये वैद्याकडून जात नाही तोपर्यंत ते औषध सुद्धा तसं काम करत नाही. मग सुंठ आहेच ना, हळद आहे, मिरी आहे, आपण सगळं वापरतो की. मग आयुर्वेद म्हणून तर आयुर्वेद आपला आहे
आणि ही थोडीशी शोकांतिका पण आहे की आपण बघतो की योग जो आहे, ज्यावेळेला तो योगा झाला, आंतरराष्ट्रीय योग दिन असा साजरा व्हायला लागला, त्यावेळेला योगाचं महत्त्व झालं, मग आपण त्याचा उदो करायला लागलो. तसं आयुर्वेद सुद्धा आहे. आपण युजली कसं होतं, आपल्या तो बाबे आणि दुसऱ्याच ते कार्ट असतं, पण आपल्याकडे उलट आहे, दुसऱ्याच तो बाबे आणि आपल्या ते कार्ट आहे. आणि म्हणून आपण वेस्टर्न कल्चर्स जेवढे आत्मसात करतो ना, तेवढे आपले आजार देखील वाढत आहेत. आणि म्हणून त्यांच्या बरोबरीनं आपण देखील आजारांचं माहेरघर व्हायला लागलं. म्हणजे डायबिटीज झालं, थायरॉइड झालं, PCOD सुद्धा आता तितकाच ज्वलंत आहे. आणि याच्यासाठी आणखी एक एक गोष्ट अफेक्ट करते, ते म्हणजे जसं AIचं म्हटलं किंवा आता गुगलचं सर्च म्हटलं, तसं जे घराघरात आहे, टेलिव्हिजन, TV वरती सॅनिटरी नॅपकिन्स, जो खूप आपण निग्लेक्ट असणारा किंवा त्याच्याविषयी आपल्याला फारसं माहिती पण नाही आहे, तर त्याचे जे ॲड असतात ना, ते बघितलं तर आहे ना की माँ यही सोच तो बदलनी है, इन दिनों में बाहेर जाओगी, असं माँ म्हणते. आणि मग यही सोच तो बदलनी आहे. पण सोच बदलणी म्हणजे टनाटना उड्या मारत जाणं नाही आहे ना. ते परत मी आपलं बोलणं झालं आहे की याच्यावरती वुंडेड गर्भाशय आहे, त्याला तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि हे आपण सर्रास विसरलं जातं की ती ॲड करणारी मुलगी जी आहे, तिला मेन्सेस होते का, त्याला ती खरोखर तिचं ब्लिडिंग होत होतं का, ती ॲक्टिंग करते. मग आपण तसं वागलं पाहिजे का, आणि आपण तसं वागून आपल्यावरतीच त्याचे साईड इफेक्ट करून घ्यायचेत का. तर जेवढी विश्रांती देणं गरजेचं आहे तेवढी दिली पाहिजे. याचा अर्थ 4 दिवस तुम्ही सगळं सोडा आणि घरी बसा असं नाही म्हणत आहे, पण ओव्हर एक्सरसाइजसुद्धा करू नका, कारण अतिव्यायाम हा सुद्धा एक कारण सांगितलेलं आहे PCODसाठी. आणखी एक तुम्ही सांगितलं याचं लक्षण जे आहे पाळी अनियमित होण्याचं जी गोष्ट आहे, तर सारखी जर 2-3 महिने होऊन सुद्धा पाळी सारखी अनियमित होतीये, तर आपली जी तारीख ठरलेली आहे, उदाहरणार्थ एखाद्या मुलीची 17-18 ही तारीख ठरली की पाळी त्या काळामध्ये येते, तर 21पर्यंत गेली, 22पर्यंत गेली, तर किती पुढे मागे होणं इज ओके, त्या केसमध्ये तुम्ही वैद्याकडे जात बसू नका. आणि कधी वैद्याकडे गेलं पाहिजे? आपण असं म्हणूयात युजली की +- 7 days, म्हणजे 7 दिवस अगोदर आली किंवा 7 दिवस डिले झाली तरी इट्स ओके. कारण हे होऊ शकतं कधी, ज्यावेळेला तुमचं समजा खूप धावपळ झाली आहे, खूप प्रवास झाला आहे, तर कदाचित तुमची पाळी लवकर येऊ शकते. किंवा काही वेळेला असं होतं की काही बदल आपल्या रुटीनमध्ये घडतात आणि मग 4 दिवस डिले होते, तर नथिंग टू वरी, लेट इट बी. आणि जर समजा असं कॉन्स्टंटली झालं आणि 7 दिवसांपेक्षा मग 10 दिवस, 15 दिवस, महिनाभर पुढे गेलं, तर मग मात्र तुम्ही डॉक्टरांच्याकडे गेलं पाहिजे. आणि खूपदा हे पण पाहण्यात येतं की ज्यावेळेला मेन्सेस सुरू होतात, म्हणजे नवीन नवीन मुलींच्यामध्ये पाळी सुरू झाली, तर पहिले काही 1-2 महिने ते 6 महिन्यापर्यंत असा थोडासा डिस्टर्बन्स आपल्याला दिसू शकतो, फ्लोमध्ये दिसू शकतो, दिवसांमध्ये दिसू शकतो. तर हा एक 6 महिन्याचा स्पॅन आपण सुरुवातीला ज्यावेळेला पाळी सुरू होते त्यावेळेचा हा 6 महिन्याचा स्पॅन अगदीच नॉर्मल पकडू शकतो. बट स्टील हा जर कॉन्स्टंट पुढे चालू राहिला तर मात्र तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. आता याच्यामध्ये ना एक वेगळा किस्सा आहे, म्हणजे थोडासा सिरियस करणारा पण आहे आणि म्हणजे किती परिणाम शरीरावरती होतो, आपल्या इमोशन्सचा सुद्धा, म्हणजे जो स्ट्रेस हा मुद्दा मी जो सांगितला ना, तो किती इम्पॅक्ट करतो. तर असेच एक पेशंट होते, त्यावेळेला क्लिनिक जेम रोडला होतं त्यावेळेला. तर मुलगी 19 वर्षांची PCODसाठी तिची मोठी बहीण घेऊन आली होती. तर ती ज्यावेळेला 10वीमध्ये होती त्यावेळेला तिचे वडील अचानकपणे हार्ट अटॅकने गेले. आणि तो शॉक तिला एवढा मानसिक धक्का एवढा जबरदस्त होता ना की तिथून पुढं तिचं सगळं आयुष्यच बदललं. म्हणजे तिच्या शरीरामधले हार्मोन्स उलतापालत झाली, ती वेगळी, तिचे पिरियड्स वर्षभर आले नाहीत. त्यानंतर दाढी मिशांचे केस म्हणजे अक्षरशः असे तिला शेव करायला लागायचं, इतके चेंजेस तिच्यामध्ये झाले. इथून पुढं वरती पूर्ण केस गेलेले आणि इतकं म्हणजे डिस्टर्ब आणि डिप्रेशन कंडिशनमध्ये होते. आता अर्थात तिनं सुरुवातीला काही ट्रीटमेंट घेतली नव्हती असं नाही, ॲलोपॅथीच्या ह्या सगळ्या गोष्टी ती करून झालेली होती, बट स्टील तिच्यामध्ये जो फरक दिसायला पाहिजे होता तो दिसला नाही. मग इथं काय होतं, इथं आपल्याला फक्त सिम्पटमॅटिकल ट्रीटमेंट करायची नसते, पेशंटला किंवा त्या व्यक्तीला एक समुपदेशनाची गरज असते किंवा मानसिक स्थैर्याची जी गरज असते ते इथं आयुर्वेद चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. म्हणजे तिथं काउन्सिलिंग हा पार्ट तर आपल्याकडे असतोच,
म्हणजे आपण आलं लगेच पेशंट ट्रीटमेंटला घेतला असं नाही होत, की पहिलं आश्वासन आहे, आश्वस्त करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मग त्यानुसार मग तिच्यामध्ये पंचकर्म केले गेले. मग ते विरेचन आहे, बस्ती आहेत, उत्तर बस्ती आहे, शिरोधारा आहे. त्यामुळं मग जे शांतता किंवा जो स्ट्रेस आहे तो तिचा कमी व्हायला लागला. तिच्या हळूहळू जे केस वाढण्याचं प्रमाण होतं ते कमी झालं. त्यानंतर तिला ते म्हणजे अर्थात ही केस पण तेवढीच डिझास्टर निर्माण करणारी होती. त्यामुळे आपल्याला तेवढा वेळ पण लागला. म्हणजे जवळपास 1.5 ते 2.5 वर्ष तिला ॲक्च्युली यातून बाहेर काढण्यामध्ये गेलं, की तिचे ॲटलिस्ट मेन्सेस तरी सुरू करण्यामध्ये. आणि मग त्यामध्ये तिचे हे सगळे चेंजेस झाले, की जे अंगावरचे केस वाढणं जे होतं त्याचं प्रमाण कमी झालं. मग डोक्यावरती केस थोडे थोडे यायला लागले, पिरियड्स थोडे नॉर्मल झाले, फ्लो जो कमी अगदी सुरुवातीला कमी होता तो थोडा नॉर्मल झाला. अशा पद्धतीने तिच्यामध्ये बदल होत गेले. त्यानंतर तिचं शिक्षण पुढचं तिनं पूर्ण केलं आणि आता ती नोकरी करते इंडिपेंडेंटली. बट ऑफकोर्स की तिचं त्यावेळेला सोशल अपिअरन्स अजिबातच नव्हता, बिलकुल नव्हता. कारण ती म्हणजे ते स्ट्रेस ती स्वतःला आरशात बघत नव्हती, एवढं ती म्हणजे स्वतःमध्ये तिच्यामध्ये चेंज झालेला होता. आता अशाच अनेक किस्से आहेत खरं तर. अनेक पेशंट्स असे आपण पाहिलेले आहेत. त्यातली एक किस्सा आणखीन एक सांगायचं वाटतो. तो म्हणजे साधारणतः वय 25 होतं आणि तिच्यामध्ये अशी केस होती, फिजिओथेरपीचा कोर्स केलेला, त्यामुळे ती तशी वेल एज्युकेटेड होते. आणि तिच्यामध्ये असं होतं की मेन्सेस इरेग्युलर होते आणि ह्या टॅबलेट्स घेतल्याशिवाय तिला पिरियड्सच येत नव्हते. तर मग नंतर ती ओळखीतून आपल्याकडे ज्यावेळेला आली त्यावेळेला मग तिचे ट्रीटमेंट सुरू केले. पंचकर्मामधलं सेम विरेचन, बस्ती, उत्तर बस्ती हे केले. तिच्यामध्ये नंतर असं झालं की तिला ज्यावेळेला प्रेग्नन्सी म्हणजे मॅरिड होती, प्रेग्नन्सीचा ज्यावेळेला विचार सुरू झाला त्यावेळेला तिच्यामध्ये ट्युबल ब्लॉक पण आले. म्हणजे PCOD तर होतंच, म्हणजे मेन्सेस रेग्युलर नव्हते, PCODसुद्धा होतं जे आपण ऋतुक्षेत्र अंबुबीज बघतो. तर मेन्सेस रेग्युलर नव्हते, ट्युबल ब्लॉक होते, त्यामुळे ओव्युलेशन आणि तिथून त्याचा प्रवास हे थांबलंच, म्हणजे इन्फर्टिलिटी आलीच. तर या सगळ्यांमध्ये मग उत्तर बस्तीचा रोल याच्यामध्ये खूप महत्त्वाचा ठरला गेला. म्हणजे बस्तीने तिचे पिरियड्स रेग्युलर झाले, उत्तर बस्तीने PCODवरती काम झालं, त्याबरोबरीने ट्युबल ब्लॉकसुद्धा झाले. पण स्टील प्रेग्नन्सीमध्ये अडथळाच निर्माण होत होता, ओव्युलेशन होत होतं पण प्रेग्नन्सी राहत नव्हती. मग पुढच्या ज्यावेळेला तपासण्या केल्या त्यावेळेला अनफॉर्च्युनेटली तिला TBचं डिटेक्शन झालं, गर्भाशयाचं TB. आणि मग अर्थात AKTची ट्रीटमेंट सुरू केली आणि त्यातनं ती पूर्ण बरी पण झाली आणि त्यानंतर ती कन्सिव्ह झाली. छानपैकी एक मुलगा आहे जो हेल्दी आहे. तर असे अनेक किस्से आहेत. म्हणजे अगदी एक किस्सा तर असा आहे ना की तिला तर असं सांगितलं, म्हणजे आमचे स्टाफच होते, तिची वहिनी, तिचं पहिलं ॲबॉर्शन झालं आणि त्यानंतर अर्थातच 8वा महिना संपला होता, 9व्या महिन्यामध्ये तिचं ॲबॉर्शन झालं. त्यामुळे ती प्रचंड धक्क्यातच होती, मानसिक धक्क्यामध्ये, की आता कुणालाही आहे ना की आपलं बाळ गेलं म्हटल्यानंतर तो बचवणं सोपं नाही आहे. त्यामुळं डिप्रेशनची एक फेज होती आणि त्यानंतर तिच्यामध्ये अर्थात ह्या सगळ्यांचा परिणाम, हा स्ट्रेस, डिप्रेशन, हार्मोनल डिस्टर्बन्स, मग मेन्सेसचे डिस्टर्बन्सेस आणि वजन नंतर ते एक ॲक्च्युली ॲबॉर्शन झाल्यानंतरसुद्धा ती एक सॉर्ट ऑफ डिलेवरीच होते. त्यामुळं त्याच्यानंतर तिचं वाढत गेलेलं वजन हे सगळं एकत्र येऊन एक कॉम्प्लिकेशन तयार झालं होतं. आणि अगदी त्यांनी घरातल्यांनी पत्रिका दाखवून बघितलं आणि त्यांनी पण सांगितलं की हिला आता मूलबाळ होणं शक्य नाही, त्यामुळे तुम्ही त्याच्या नाद सोडून द्या. आणि ते आपल्याकडे स्टाफ होती त्यामुळे मग तिनं ही केस डिस्कस केली. म्हटलं घेऊन ये आपण बघूयात. आणि हे तिचे ज्यावेळेला केस डिटेल्स घेतले त्यावेळेला तिच्यामध्ये पण आपण पहिलं आश्वासन, मग पोटातली औषधं आणि मग पंचकर्मातले म्हणजे वमन, विरेचन, बस्ती, शिरोधारा या सगळ्या प्रक्रिया केल्या. त्यानंतर तिचे मेन्सेस रेग्युलर झाले, ओव्युलेशन व्हायला लागलं आणि कन्सिव्ह देखील झाली आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली. तर असं खूप आहेत की असं वाटतं की एका क्षणाला की हे अशक्य आहे, हे नाही होऊ शकत. पण असे मिरॅकल्ससुद्धा
दिसतात, मिरेकल्स नाही म्हणू शकत, खरं तर हे सायन्स आहे, आपले शास्त्र आहे आणि आयुर्वेदाच्या मदतीनं आपण ते सहज साध्य करू शकतो. फक्त त्याला अनेक गोष्टी ची साथ पण असावी लागते. म्हणजे एक्स्ट्रीम लेवलच्या त्रासातली मुलगी नॉर्मल झाली ह्याला मिरेकलच म्हणायला पाहिजे का? नाही, असं होतं ना की आम्ही युजली म्हणतो की हे कुठलाही आजार किंवा आजारातून बरं होण्यासाठी ना जेवढं डॉक्टरची तळमळ आहे किंवा प्रयत्न आहेत ना, तितकेच एफर्ट्स पेशंटचे देखील असतात. कारण त्यांचा पेशन्स जितका जास्त असतो आणि ते सगळं जसं डॉक्टर सांगतील किंवा वैद्य सांगेल तसं जे फॉलो करेल तो लवकर बरा होईल. हे पण एक श्लोक आहे की पथ्ये सती गदार्थस्य किम निषेवती भेषजम, पथ्ये असती गदार्थस्य किम निषेवती भेषजम. म्हणजे जो पथ्याने राहतो ना त्याला औषधांची गरज पडत नाही, कारण तो कधी आजारीच नाही पडत किंवा पडला तरी लवकर बरा होतो. आणि जो पथ्य पाळत नाही ना त्याला पण औषधांची गरज नाही, कारण त्याला कितीही औषध द्या तो कधी बराच नाही होणार. म्हणजे जर मूळव्याध झालाय त्याला सांगितलं की मिरची खाऊ नको, मिरची खाल्ल्याने तुझा मूळव्याध वाढेल, पण तो ऐकत नाही आणि तो मिरची खात राहिला तर त्याचा मूळव्याध नाही बरा होणार. म्हणून आम्ही म्हणतो की आमचे एफर्ट्स 50% पेशंटचे स्वतःचे एफर्ट्स असतात. ते जेवढे जास्त चांगले एफर्ट्स घेणार, जेवढा संतुलित आहार करणार, जेवढे ट्रीटमेंट सांगितले तेवढे फॉलो करणार, त्यातनं तो लवकर बरा होणार. सेडेंटरी लाईफस्टाईलला घेऊन माझे 2 प्रश्न आहेत की जशी सेडेंटरी लाईफस्टाईल वाढली आहे, खूप आपल्या सवयी बदलल्या आहेत, यात एक सवय मुलींमध्ये पण ॲड झाली, ती म्हणजे व्यसनांची. सिगरेट असेल आणि दारू असेल, तर याचा PCOSवर आणि PCODवर किती जास्त परिणाम होतो आहे? म्हणजे पुरुषांनी सिगरेट पिणं आणि मुलींनी सिगरेट पिणं याच्यामध्ये जास्त घातक मुलींनी सिगरेट पिणं त्यांच्या आरोग्यासाठी आहे का? सिगरेट पिणं हे दोघांसाठी घातक आहे, पण पुरुषाला मे बी बाकीच्या व्याधी होतील, पण महिलेला त्याचा जास्त त्रास होऊ शकतो असं काही, आणि त्याच्यामध्ये दारू पण. हां, अर्थात आहे. आपण आता PCOD किंवा महिलांच्या संदर्भाने जर बघत असू ना तर डेफिनेटली त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट होतो. कारण आजकाल होतं असं की म्हणजे अगदी IT प्रोफेशनलच असं नाही म्हणणार आहे, पण हे कॉमन आहे. त्यामुळे किंवा मंडे टू फ्रायडे वर्किंग, सॅटर्डे संडे किंवा फ्रायडे नाईट वगैरे सगळं सुरू असतं. मग त्याचा परिणाम असा होतो की प्रोलॅक्टिन जे आहे ते वाढतं, हार्मोन्सचा इम्बॅलन्स परत दिसायला लागतो आपल्याला. त्यामुळं डेफिनेटली ड्रिंक्स, स्मोकिंग हे ॲडव्हर्स इफेक्ट स्त्री शरीरावरती करतातच. मग याचा परिणाम म्हणून मग इन्फर्टिलिटी तर आहेच. आता ह्याचासुद्धा एक किस्सा आहे. असेच एक पेशंट आलेले होते, तिचंही 27-28 वय असेल, IT क्षेत्रातच काम करणारी, वजन अगदी 90पर्यंत, उंची कमीच होती. आणि तिला मी म्हटलं ना की 50% एफर्ट हे पेशंटचे असावे लागतं. तर तिला फर्स्ट टाईम आली, मेडिसिन्स दिले, काय काय पथ्य पाळायचे आहेत, काय खाल्लं नाही पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, सगळं शेड्यूल करून दिलं, पर्सनलाइज्ड. कारण पुरुषांपेक्षा प्रत्येकाला वेगळं, त्यामुळं आपण ते पर्सनलाइज्ड डाएट प्लॅन करून देतो. नेक्स्ट ज्यावेळेला फॉलोअपला आली त्यावेळेला आणखी 1 किलो वजन वाढलं. म्हटलं हाऊ इट इज पॉसिबल, शक्यच नाही ना असं. मग त्यानंतर परत औषधं दिली, परत 1 किलो वाढून आली. मग तिला सरळ म्हटलं एक काम कर, तू तुझं मंडे टू फ्रायडे वर्किंग असतं, तू फ्रायडेला इथं ये, फ्रायडे सॅटर्डे संडे 3 दिवस राहा, परत मंडेपासून जा, असं प्रत्येक वीकला 3-3 दिवस आमच्याकडे येऊन राहा, स्टे कर. तुझं इथला जो काही डाएट खाणं पिणं तुझं आहे ते सगळं आम्ही बघू तुझं जे 5 दिवसात जे वजन वाढतं आहे ना ते कसं कमी होत नाही ते बघू. पण ती त्याला तयारच नव्हती. नाही डॉक्टर, मी हे कॉम्प्रोमाइज नाही करू शकत, फ्रायडे नाईट मला करावीच लागते, नाही हे शक्यच नाही, असं होतं. मग यांच्यामध्ये नाही तुम्ही तुमचं पाहिजे तसे रिझल्ट्स घेतात. मग अल्टिमेटली अशांमध्ये मग शॉर्ट टर्म कोर्सेस जे असतात, क्रॅश कोर्सेस, ते मग ते त्याला वापर करतातच. सेडेंटरी लाईफस्टाईलमध्ये पण काही महिला अशा आहेत की ज्यांचा रोजचं वर्कआउट आहे, व्यायाम आहे, घरकामामध्ये त्यांची भरपूर एक्झर्शन आणि एक्सरसाइज होते, त्यांच्यामध्ये पण PCOD आणि PCOS दिसतो. मग जर ते हेल्दी लाईफस्टाईल जगताय तर मग त्यांना का बरं होतंय? तर परत आपण हेल्दी लाईफस्टाईलच्या याच्यामध्ये जर बघायला गेलं ना तर हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे तुम्ही म्हणजे ह्याच्यात अजून एक छोटा पॉज घेते की घरकाम म्हणजे एक्सरसाइज नव्हे, किंवा ही जी कन्सेप्ट आहे ना, एक्सरसाइज वेगळं, एक्झर्शन वेगळं. मी प्रत्येक पेशंटना सांगते की तुम्ही ह्याच्यामध्ये गल्लत करू नका. मी दिवसभर भरपूर काम करते, मी बसत पण नाही, जिने 3-4 वेळा वर खाली करते. म्हणून एक्सरसाइज हा वेगळा. एक्सरसाइज आपण एका मोटिव्हनी करत असतो, एक डेडिकेशन असतं त्याला. एक्झर्शन जे आहे ना ते म्हणजे हा बाबा आज हे करायचंच आहे, मला उरकायचंच आहे,
असं म्हणून केलेलं असतं. त्यात त्या भावना कुठल्या नसतात. उलट त्याने तुमचं शरीर थकून जातं, तुमचं विनाकारण एनर्जी लॉस होतो. तो एक्सरसाइजनी किंवा योग प्राणायाम जे केलं जातं त्यांनी येत नाही. आणि आणखी दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक जिमचं फॅड आलं आहे की जिममध्ये जायचं, भरपूर घाम गाळायचा, वजनं उचलायची आणि तो एक मसल टोन प्राप्त करायचा, असं एक उद्दिष्ट घेऊन जातात खरं तर, मोठी मोठी उद्दिष्ट घेऊन. पण त्याच्यामध्ये पहिलं जे खूप वाईट आहे ते म्हणजे प्रोटीन इंटेक. एक्सेसिव्ह प्रोटीन इंटेकसुद्धा घातक आहे. त्यानंतर म्हणजे प्रोलॅक्टिन वाढवतं, हार्मोनल इम्बॅलन्स करतं. आणि PCODच्या पेशंटमध्ये तर अजिबात आम्ही एक्सरसाइज रेकमेंड करत नाही. जे काही आहे ते फ्लोअर एक्सरसाइज. तुम्ही योग करा, प्राणायाम करा. घाम गाळणं म्हणजे एक्सरसाइज झाला असं जे एक गैरसमज आपल्या मनामध्ये आहे तो कुठेतरी टाळला पाहिजे. आयुर्वेद असं म्हणतो की व्यायाम करायचा आहे. किती करायचं आहे? तुमच्या अर्धशक्ती व्यायाम करायचा आहे. म्हणजे तुमच्या कपाळावरती काखेत घाम यायला लागलं की तुम्ही समजायचं की आता आपला व्यायाम थांबला पाहिजे. मी 100 किलोचं पोतं उचलू शकत असेल, मी 100 किलो नाहीच उचलायचं, मी 50च किलो उचलायचं. कारण जितकं आपण एक्सेसिव्ह लोड किंवा एक्सेसिव्ह शरीराला थकवणार तेवढं शरीरावरती, हृदयावरती तुम्ही तेवढा ताण देताय ना. त्या मसलला पंपिंग करायला लागतं ना, तर मसल्स वीक होत जातात नंतर. त्यामुळं एक्सरसाइज हा अर्धशक्तीच असला पाहिजे आणि तोही फ्लोरल योग प्राणायाम या संदर्भाने असला पाहिजे. दररोज सूर्यनमस्कार हा खूप चांगला सर्वांगीण व्यायाम आहे. भरभर चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे. त्याच्यामुळे काय होतं तर लोअर ॲबडॉमिनल मसल्स जे आहेत ना त्याची मुवमेंट होते आणि अर्थातच गर्भाशयाची देखील मुवमेंट होते. तो एक व्यायाम होतो गर्भाशयाचा आणि म्हणून तो एक्सरसाइज केला पाहिजे. आता राहतो मुद्दा की सगळं व्यवस्थित असून खाणंपिणं वगैरे जरी पाळलेलं आहे तरीसुद्धा अशा महिलांमध्ये दिसतात. आता खाणंपिणं म्हणजे हे मी सांगते की आज रात्री बाबा भात राहिलं आहे शिल्लक, पोळी राहिली शिल्लक, ठेवा फ्रीजमध्ये, उद्या सकाळी त्याचा चिवडा करा, परतून खा. हे सर्रास आपण बघतो महिलांच्यामध्ये. मग हे काय करणार आहे? शरीरावरती परिणाम करणार आहे ना. आपण अगदी थुंकी जरी गिळली ना तरी ती ह्याच डायजेस्टिव्ह सिस्टीममधनं तिला जायचं आहे. मग जे आपण शिळान्न खातो आहे ते पण आपल्याला पचवायचं आहे. त्याचा परिणाम मेटाबॉलिझम बिघडतं, अग्नीवरती त्याचा परिणाम येतो, आम तयार होतो, आम तयार झाला म्हणून हार्मोनल डिस्टर्बन्सेस येतात, म्हणून PCOD दिसतं. हेही कारण आहे. आणि दुसरा राहतो प्रश्न बाकी घरकाम करण्याचं. तर घरकामाचं म्हटलं तर मशीन्स आहेत, वॉशिंग मशीन आहे कपडे धुण्यासाठी, भांड्यासाठी जरी बाई असली तरी तिचं पण ते सगळं काय म्हणतो आजकाल ऑटोमेटेड सगळ्या गोष्टी असतात. मॉप्स आलेत, काय वाकून फरशी पुसणं नाही आहे की झाडणं नाही आहे. म्हणजे आमच्याच क्लिनिकमधला किस्सा आहे की आमच्या 2 ज्या हाऊसकीपिंगच्या मावशी होत्या त्या लिटरली सोडून गेल्या. तर आम्हाला लांब दंड्याचा झाडू पाहिजे आणि तो मॉपसुद्धा हलका पाहिजे, जड नको आहे. तर असे होतात. तर इतकं आपण आता डिपेंडंट झालो या सगळ्या मशिनरीजवरती किंवा नवीन टेक्निक्स ज्या आल्यात. खरं तर त्या चांगल्या आहेत, आपली कामं पटापट होतात, सोपी होतात. पण त्याचा ऑफकोर्स ह्या दृष्टीनं सुद्धा आपण थोडासा विचार करणं गरजेचं आहे. आमच्या मावशी बऱ्या आहेत त्यापेक्षा, त्या झाडून घेता, कधी कधी म्हणतात आता तुम्ही पुसून घ्या, असं तुमचा व्यायाम करून घेतात. ओके, शेवटाकडे येतोय मॅम. आपण आपल्या मागाशी गप्पा चालू असताना तुमच्या तोंडून 2-3 वेळा PCOS सखी हा शब्द मी ऐकला. तर काय संकल्पना आहे PCOS सखी नक्की? ॲक्च्युली PCOS सखी म्हणजे काय होतं की खूपदा असं होतं की छोट्या छोट्या गोष्टी ज्या महिला इतर कुणाशी बोलू शकत नाही ते आपल्या मैत्रिणीशी बोलतात किंवा एखादी तिची सखी असते तिच्याशी बोलतात. तर आम्ही TATC म्हणजे द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकमध्ये देखील हाच उपक्रम राबवला की ज्यांना कोणाला तुमच्या अडचणी पिरियड्स संदर्भाने असतील, मेन्सेसच्या असतील, पाळीच्या तक्रारी असतील, PCOD असेल किंवा थायरॉइडसारखा आजार असेल, तुम्हाला ज्या काही शंका आहेत, तुमच्या समस्या आहेत किंवा तुम्हाला हे गोष्ट कळत नाही आहे असं का किंवा याच्यावरती मी काय करू, तर या आमच्याशी बोला. आम्ही तुमचं म्हणणं ऐकून घेऊ, आम्ही तुम्हाला समजून घेऊ आणि त्याच्यानुसार तुम्हाला योग्य मार्गदर्शन तिथं करू. मग नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळेला की अगदी तुम्हाला अगदी पंचकर्मापर्यंतच गेलं पाहिजे. काही वेळेला असं असतं ना की तुमची छोटीच गोष्ट असते पण ती तुम्ही सुधारली की तुमच्या सगळ्या लाईफमध्ये चेंजेस येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल भरभर जेवणं. तर एक व्यक्ती आली आणि ती घेऊन आली ब्लड शुगरचा रिपोर्ट. त्याच्यामध्ये ब्लड शुगर लेवल्स खूप जास्त आलेल्या होत्या, म्हणजे अबोव 250 रँडममध्येच होतं.
मग ज्यावेळेला त्यांचे सगळे केस घेतली गेली त्यावेळेला त्यांना फक्त एक विचारलं की फक्त एक सांगा की तुम्ही बाकी सगळं तर व्यवस्थित फॉलो करता, पण मग तुमचं जेवण बरोबर होतं का, खूप स्पीडी जेवता का? तर हो आहो, बाकीचे घरातले बसत असतात, त्यांचं वाढून होतं तोपर्यंत माझं जेवण होऊन मी उठून पण जातो. मग सगळेजण मला म्हणतात काय असं कुत्रं मागं लागल्यासारखं जेवतोस म्हणून, पण ती माझी सवयच लागली. मग त्यावेळेला त्यांच्यामध्ये एक फक्त आपण असा बदल सांगितला की आता लक्षात ठेवा, आपला त्या सवयीचा परिणाम म्हणून आपली शुगर वाढते, तर आता तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा की तुम्ही जो घास तोंडात घेता तो 32 वेळा नाही 64 वेळा कसा चावला जाईल याकडे लक्ष द्या. बाकीच्यांच्यापेक्षा थोडा वेळ झाला तरी चालेल, पण तो घास पूर्णपणे मन लावून शांत चित्ताने चघळून चघळून खा, तो लाळेमध्ये मिक्स झाला पाहिजे, म्हणजे तुमचं रक्तातली शुगर ज्यावेळेला ते पचलं जाईल त्यावेळेला ती कंट्रोल राहील. आणि ज्यावेळेला त्यांनी 1 महिन्यानंतर ज्यावेळेला तो फॉलोअपसाठी आला त्यावेळेला ऑलमोस्ट त्याची शुगर नॉर्मल होते आणि तो आजही नॉर्मल आहे. म्हणजे असं नाही की तुम्हाला खूप मोठी मोठी औषधं वापरली पाहिजेत, काही मोठे मोठे बदल केले पाहिजेत. तर याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की तुम्ही लाईफस्टाईल जरी चेंज केली, काही औषधं घेतली तरीसुद्धा तुम्हाला फरक पडू शकतो. आणि PCOS सखीमध्ये आपण सर्वांगीण होलिस्टिक अप्रोच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आहाराविषयक नियोजन जे पर्सनलाइज्ड असतं, पर्सनलाइज्ड ट्रीटमेंट्स, म्हणजे जर एखाद्याला वमनाची गरज असेल तर वमन केलं जातं, विरेचनाची असेल तर विरेचनाचं केलं जातं. पण PCODमध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे उत्तर बस्ती आणि बस्ती, ह्या 2 मात्र गोष्टी जर तुम्हाला PCODपासून रिकवर व्हायचं असेल तर ह्या मस्टच आहेत. आणि त्या केल्या ना तर त्याचं रिकरन्स देखील होत नाही आणि तुम्ही नॉन हॉर्मोनल बेसिसवरती त्यातून पूर्णपणे बरे होऊ शकता. म्हणजे आपली क्लिनिकचं किंवा TATCचं एक उद्दिष्टच आहे, आम्ही सगळ्या हार्मोनल डिस्टर्बन्सेस झालेल्या आजारांवरती काम करतो, पण कुठेही हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी करत नाही. तर त्या अशा हार्मोनलनी बिघडलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही नॉन हार्मोनल ट्रीटमेंटनी बऱ्या करतो. वा, खूपच छान. ॲक्च्युली PCOS सखी ही संकल्पना पण छान आहे. कधी कधी तर मला वाटतं फक्त व्यक्त होण्याची पण गरज असेल एखादी, की व्यक्त झाली तरी ती बरी होऊ शकते. वा, खूप मजा आली मॅम तुमच्याशी गप्पा मारून. PCOS हा जरी विषय असला तरी PCOSमुळे होणाऱ्या इतर जे आजार आहेत त्यांना पण तुम्ही खूप छान स्पर्श केलात आणि तरी PCOSचं मुख्य मार्गदर्शन हे तुम्ही करतच होतात. खूप खूप धन्यवाद. तुम्ही द पोस्टमनच्या प्रेक्षकांसाठी हे पत्र लिहिलं. आय होप आमच्या प्रेक्षकांना खूप गरजेचं असेल. मित्रांनो, तुम्हाला हे पत्र कसं वाटलं हे नक्की सांगा आणि आपल्या सगळ्या महिला वर्गासोबत, आपली आई असेल, आपली बहीण असेल, मैत्रीण असेल, यांच्यासोबत हे शेअर करा. कारण जसं आपल्या चर्चेमध्ये तुम्ही ऐकलं की खूप कॉमन हे PCOS होत चाललं आहे आजकाल प्रकरण, मात्र ते शमवण्याची ताकद जी आहे ती आपल्या आजूबाजूलाच आहे आणि आपल्यातच आहे. त्यामुळे जर आपण योग्य तो उपचार घेतला आणि योग्य व्यक्तीपर्यंत जर योग्य वेळी पोचलो तर PCOS हा काय खूप मोठा आणि गंभीर आजार असू शकत नाही. त्यामुळे तुम्ही हे शेवटपर्यंत जे पत्र बघितलं आहे हे नक्की शेअर करा आणि अजून आम्ही नवीन कुठली पत्र आणली पाहिजे तुमच्यासाठी हे सुद्धा नक्की कळवा. तुमच्या सगळ्या कमेंट्स आम्ही वाचत असतो आणि त्या कमेंट्समधनंच एक PCOS हा विषय होता म्हणून आज तो घेऊन आलो होतो. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.